So today we will be going through the Get API, which would be our first ever API in the CRUD operation. First practical session. ठीक आहे. तर आपल्या API चं नाव असेल, API चं नाव असेल Get all contacts. ठीक आहे. त्याची URL काय असेल? तर we will be having URL somewhere in the postman like this. So I'll copy the URL here and give me a second. So that's your URL. मेथड काय असेल तर गेट मेथड असेल. ठीक आहे. अँड डू वी हॅव एनी पेलोड? तर नन. पेलोड म्हणजे डेटा. आपण डेटा काय पाठवणार आहोत का? तर नाही. मग आपण कुठल्याच प्रकारचा डेटा बॉडी वगैरे मध्ये पाठवत नाही आहोत. ना बॉडी मध्ये, ना इथे URL मध्ये, कुठेच नाही. ठीक आहे. सो इफ वी रिमूव्ह द पेलोड देन स्टिल इट इज ओके. तर आपल्याला काय करायचंय, ह्या URL वाला डेटा घ्यायचा आहे समहाऊ. सो फॉर दॅट विल गो टू अवर कोड अँड हाच कोड आहे आपला असं आहे. तर आपल्याला एक पेज बनवावं लागेल जिथे पूर्ण डेटा आपल्याला दिसेल. तर पेजेस मध्ये ऑल कॉन्टॅक्ट म्हणून एक पेज बनवू आपण. .tsx. ठीक आहे. अच्छा, जनरली कसं दिसतं बघा. लेट अस से इफ अरे इथे आहे बहुतेक. इफ यू आर ट्राइंग टू ऍक्सेस, आपल्याला असं ह्या फॉर्मॅट मध्ये दिसायला पाहिजे. ठीक आहे. टेबल फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. तर आता आपण बघूयात की आपल्याला कसा टेबल बनवायचा आहे. सो फॉर दॅट लेटस पहिले म्हणजे लेटस फर्स्ट सी की आपल्याकडे काय काय फील्ड्स आहेत. तर आपल्याकडे आहे ID, फर्स्ट नेम, युजर रोल, इमेज, URL, ईमेल ID, कॉन्टॅक्ट, डेजिग्नेशन, कंपनी, जेंडर अँड डेट ऑफ बर्थ. ठीक आहे. ID आपल्याला शो करायची गरज नसते. ID मोस्ट ऑफ द टाइम हिडनच असते. फर्स्ट नेम शो करायची गरज आहे. युजर रोल तशी गरज तर नाहीये, बट आपण ऍज ऑफ नाऊ शो करून टाकू. इमेज URL शो करायची गरजच नाही. ठीक आहे. देन ईमेल ID, कॉन्टॅक्ट, डेजिग्नेशन अँड सो ऑन. तर आपण एक काम करू, मोस्ट ऑफ द थिंग्स आपण शो करू, जसं की फर्स्ट नेम पासून डेट ऑफ बर्थ पर्यंत. ठीक आहे. सो लेट अस गो टू अवर कॉन्टॅक्ट कंपोनंट. इथे आपल्याला काय करायचंय, एक टेबल दाखवायचं सरळ सरळ. बट बिफोर दॅट ओके कूल, लेट अस क्रिएट अ टेबल. अच्छा, बिफोर एव्हरीथिंग लिव्ह इट. इथे फक्त थांबा. ऑल कॉन्टॅक्ट दिलेलंच ठीक आहे. आपल्याला डेटा घ्यायचा आहे आपले पहिले, तर नंतर शो करू आपण त्याला. ठीक आहे. तर react.fc. कूल. तर आपल्याला डेटा घ्यायचा आहे. कधी घ्यायचा आहे? जेव्हा त्या पेजला आपण कॉल करू किंवा जेव्हा तो पेज रेंडर होईल फर्स्ट टाइम, तेव्हा त्याला कॉल करायचा आहे. तर ऍक्च्युअल काम काय, पेज लोड होणं, त्यासोबत साईड इफेक्ट काय की ते नेटवर्कला कॉल करायचं, API ला कॉल करायचं. सो विल बी डुईंग अ साईड इफेक्ट, साईड इफेक्ट फॉर पेज लोड. ठीक आहे. फर्स्ट टाइम जेव्हा पेज लोड होतो त्या टायमाचा आपला साईड इफेक्ट क्रिएट करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे यूज इफेक्ट नावाची हुक आहे ऑलरेडी. ठीक आहे. सो लेट अस इम्पोर्ट द हुक यूज इफेक्ट. ठीक आहे. सो लेट अस रिमूव्ह एव्हरीथिंग. आणि पेज लोड होताना पाहिजे म्हणजे आपला डिपेंडन्सी आहे तो एम्प्टी असायला पाहिजे. ठीक आहे. समजलं की पेज लोड होताना आपल्याला साईड इफेक्ट रन करायचे, त्यासाठी एम्प्टी डिपेंडन्सी एरे आपण ठेवतोय. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, फेच ऑल किंवा गेट ऑल कॉन्टॅक्ट या मेथडला कॉल करायचं आहे. मेथड इन सेन्स फंक्शन. तर मोस्ट ऑफ द टाइम आपण जेव्हा असं एक मोठं ऍप्लिकेशन बनवतो रिअल लाईफ रिअल टाइमचं, तर त्यावेळेला सगळ्या गोष्टी एकाच कंपोनंट मध्ये नाही करत. ठीक आहे. तर गेट ऑल कॉन्टॅक्ट ही एक फंक्शन किंवा मेथड आहे जी की एका ठिकाणी सेंट्रलाइज ठिकाणी असणार आहे. ठीक आहे.
सेंट्रलाइज ठिकाणी. सो व्हॉट आय विल डू इज, इथे मी एक सर्व्हिसेस नावाचा फोल्डर बनवलेला आहे. त्या फोल्डरमध्ये कॉन्टॅक्ट सर्व्हिस डॉट टी एस नावाची फाईल आहे. ठीक आहे. आणि ते एवढं सगळं कधी यायला काय माहिती, बट कूल. अच्छा, लिव्ह एव्हरीथिंग, मे बी चॅट जीपीटी असेल ते. तर गेट ऑल कॉन्टॅक्ट्स नावाची फंक्शन आपली, आणि इट वुड बी एन फंक्शन. ठीक आहे, तर त्याला आपण एक्सपोर्ट पण करू. एक्सपोर्ट कॉन्स्ट गेट ऑल कॉन्टॅक्ट्स अँड इश्यू वगैरे नाही. कूल. तर ऑल कॉन्टॅक्ट मध्ये आपण ही मेथड जी आहे ती इम्पोर्ट करून घेऊ. ठीक आहे, तर इम्पोर्ट केली गेट ऑल कॉन्टॅक्ट फ्रॉम सर्व्हिसेस स्लॅश कॉन्टॅक्ट सर्व्हिस. आता आपल्याला काय करायचंय, ते लॉजिक जे आहे ते इथे लावायचंय फेच करण्याचं. तर फेच करण्याचं लॉजिक काय, हा डॉट, अरे यार याची आपण चॅट जीपीटी कडून काढू, त्याची सवय ना ऍक्च्युली मला एक्झॉस्ट जास्त आहे सवय. सो गिव्ह मी अ सेकंड, वी विल जस्ट. ओके, जावास्क्रिप्ट fetch API for get method. Okay, so dot then dot catch, everything is there. Okay, URL. ठीक है, I'll just remove this. एक्स्ट्राचा पार्ट में जो तो रिमूव्ह करतो. ठीक. तर आपली URL काय बघा, आपली URL बॅकएंड URL म्हणजे बघा, ठीक आहे, लेट अस जस्ट कम्पेअर की मी कुठली URL सांगितली होती आणि ही कुठली URL आहे. तर मी बोललो होतो की आपली ही URL असणार आहे. ओके, नॉट हिअर. कूल. इथे बघा, HTTP पासून तर .com पर्यंत एव्हरीथिंग इज सेम. .com आणि पुढे स्लॅश पर्यंत एव्हरीथिंग इज सेम, म्हणजे इथून इथपर्यंत. फक्त बदल कुठे होतोय, कॉन्टॅक्ट स्लॅश कॉन्टॅक्ट मध्ये. आय गेस कॉन्टॅक्ट पण त्या URL चाच पार्ट असायला पाहिजे. व्हॉट आय एम ट्राइंग टू डू इज की मी प्रत्येक URL मधला जो कॉमन पार्ट आहे तो काढायचा प्रयत्न करतोय. म्हणजे बघा, क्रिएट कॉन्टॅक्ट मध्ये पण स्लॅश कॉन्टॅक्ट स्लॅश ऍड जर असेल तर त्यात पण स्लॅश कॉन्टॅक्ट आहेच. जसं बघा इथे .com स्लॅश कॉन्टॅक्ट. गेट बाय ID मध्ये पण स्लॅश कॉन्टॅक्ट येतो. अपडेट मध्ये पण आय गेस असायलाच पाहिजे. येस, कॉन्टॅक्ट पर्यंत आहे, आणि डिलीट मध्ये पण कॉन्टॅक्ट पर्यंत असायला पाहिजे. ओके, सो दिस वुड बी अवर बेस URL. ठीक आहे, ही काय असायला पाहिजे, आपली बेस वर असायला पाहिजे. ऑलराईट. अँड त्याच्या पुढे बघा फक्त काय एक्स्ट्रा काय, आता कॉन्टॅक्ट नावाचा जो पार्ट आहे तो आहे. सो व्हॉट वी विल डू इज, एवढ्या पार्टला आपण वेगळं सेपरेट काढून घेऊया. कसं काढणार, तर हा ओके, जस्ट रिमूव्ह माय चार्जर. हा, कूल. आता काय करायचंय, इथे URL मध्ये जे आपली बॅकएंड URL होती बघा, किंवा यू कॅन डू दिस ॲज वेल. कॉन्स्ट गेट ऑल कॉन्टॅक्ट्स URL इज इक्वल टू जी आपली बॅकएंड URL होती, म्हणजे आहे ऍक्च्युली बॅकएंड URL, त्याच्या सोबत सोबत आपल्याला काही गोष्टी ऍड करायच्या. सो आपण त्याला टेम्पलेट लिटरल मध्ये घेऊयात. ठीक आहे, आणि त्याच्या पुढे स्लॅश कॉन्टॅक्ट्स आहे. ओके, लेटेस्ट जस्ट सी की कॉन्टॅक्ट नंतर स्लॅश आहे का, किंवा नसेल तरी पण चालेल, आपण स्लॅश कॉन्टॅक्ट केलं तरी पण चालेल. सो इट्स ऑल अप टू अस की कसं करायचंय. ठीक आहे, बॅकएंड URL स्लॅश कॉन्टॅक्ट, आणि इथे आपल्याला काय करायचंय,
गेट ऑल कॉन्टॅक्ट URL यूज करायची आहे. आता त्याच्या रिस्पॉन्स मध्ये काय असायला पाहिजे, तर मी काय करतो, हे सगळं इफ एल्स वगैरे काढतो. ठीक आहे, आय विल कीप इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. डोंट रिटर्न एनिथिंग, जस्ट लेट अस से जस्ट प्रिंट इट, जस्ट प्रिंट द रिस्पॉन्स. आणि जस्ट फॉर अंडरस्टँडिंग की मी नेमकं कुठे प्रिंट केलंय, तर मी लिहितो कॉन्टॅक्ट सर्व्हिस. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर गेट ऑल कॉन्टॅक्ट. ठीक आहे, नाव आय गेस तुम्हाला समजेल की काय झालं पाहिजे. आणि ओके, डॉट देन डॉट डेटा वॉट एव्हर, कूल, रिस्पॉन्स डेटा अँड. ठीक आहे, मी याला थोडस ॲज ऑफ नाव रिमूव्ह करतो, लेट इट बी. अँड व्हॉट एल्स. ठीक आहे, काही इश्यू नाही. सो आपलं ऍप्लिकेशन रनिंग सेट मध्ये आहे की नाही बघावं लागेल. ओके, सो आपल्याला काय करावं लागेल, पहिले तर राऊट करावं लागेल नाही का त्या गेट ऑल कॉन्टॅक्टच्या पेजला. सो व्हॉट वी विल डू इज, लेट अस गो टू app.tsx. तिथेच आपलं राउटिंग वगैरे असायला पाहिजे. ओके, लेआउट मध्ये लॉग इन रजिस्ट्रेशन आणि एक राऊट बनवूयात विथ पाथ कॉन्टॅक्ट्स म्हणून. आणि एलिमेंट काय असेल, एलिमेंट असेल, ओके, नॉट लाईक दिस, ऑल कॉन्टॅक्ट्स. ओके, लेट अस गो टू अवर ऍप्लिकेशन. ते थोडं कंपाईल व्हायला वेळ लागेल, झालं बहुतेक आय गेस. स्लॅश कॉन्टॅक्ट्स. बघा, ऑल कॉन्टॅक्टचं पेज दिसते. आपल्याला काय एक्सपेक्टेड होतं की नेटवर्क कॉल झाला पाहिजे ऑन पेज लोड. ठीक आहे, वेर इज ऑल कॉन्टॅक्ट्स, तिथे होतं बहुतेक. नेटवर्क कॉल झाला पाहिजे, म्हणजे ही मेथड कॉल झाली पाहिजे गेट ऑल कॉन्टॅक्ट्स वाली, तर ती कॉल झालेली आहे आणि कन्सोल वरती काहीतरी प्रिंट झाले, जसं की रिस्पॉन्स आहे. आता रिस्पॉन्स मध्ये बॉडी आहे. ठीक आहे, अँड देर आर लॉट ऑफ थिंग्स. सो बघा, स्टेटस कोड 200 आलेला आहे. ठीक आहे, 200 इन द सेन्स ओके. So let us go to this and response dot. Let us try to print the JSON response. Okay, it's in. Okay. Let us do one thing. Let us try to use this then. A lot of things are not going to change. Dot body we can do. Readable stream, readable stream. What's the issue? It's possibly null. असेल तर बरं. And what's the issue again? Okay. Let us do some chat GPT. Readable stream to JSON in TypeScript. Okay, it's a lot of things. Okay, cool. From an API. Await response and JSON data. Okay, cool. So we can do this here as well. Let us just remove this. तर जो ओरिजिनल वाला होता तिथे आपण हे करूयात. Wait. So await response.json and let us store it in our data. Let us say const data is equal to
and this method is should be await async actually. Mm, mm, mm. Okay, and let us console.log data now. Let us see what happens. So we have got our data actually. Okay, but हा काय issue आहे की fetch error, type error, failed to execute JSON on response body, stream already read. I guess we can ignore that as of now. Okay, let us just remove this, and now I guess it won't be there. Okay, cool. तर आपल्याला डेटा मिळालेला आहे, म्हणजे एक ॲरे ऑफ ऑब्जेक्ट मिळाला आहे. त्या ॲरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये दोन गोष्टी आहे, वेलकम आणि रामराम, म्हणजे काहीतरी बनवून ठेवलेले दोन गोष्टी. ठीक आहे, तर हा डेटा आपल्याला बॅकेट मध्ये मिळाला आहे. आता आपल्याला काय करायचं, या डेटाला, पूर्ण डेटाला एका टेबल फॉर्मॅट मध्ये स्टोअर करायचं, दाखवायचं आहे. सो व्हॉट वी कॅन डू इज, ठीक आहे, फर्स्ट स्टेप जी होती आपल्याला, काय होती की डेटा आपल्याला प्रिंट करायचा होता, ते आपण केलंय. आता आपण काय करू, या डेटाला घेऊन जाऊ या सर्व्हिस मधून परत ऑल कॉन्टॅक्ट वाल्या या पेजवर. कारण बघा, ऍट द एंड इथेच आपल्याला काय करायचंय, तो टेबल दाखवायचा आहे या कंपोनंटच्या स्क्रीनवर. सो व्हॉट वी कॅन डू इज, इथे आपल्याला तो स्टोअर करायचा, राईट. तर आपण तो स्टोअर करू इन द फॉर्म ऑफ स्टेट. सो यूज स्टेट and const all contacts. Okay, cool. Contacts आणि set contacts is equal to use state. ठीक आहे, तर जेव्हा हा गेट ऑल कॉन्टॅक्ट्स यूज होईल किंवा कॉल होईल, हे झाल्यानंतर काय झालं पाहिजे, या कॉन्टॅक्ट्स मध्ये काय झालं पाहिजे, ते सगळे कॉन्टॅक्ट्स डिटेल स्टोअर झाले पाहिजे. सो व्हॉट वी कॅन डू इज, इफ दिस इज डन, बघा दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे. एक ऑप्शन काय आहे की तुम्ही इथे अवेट लावून डायरेक्टली डेटा घेऊ शकतात. दुसरा ऑप्शन असं आहे की तिथे अवेट न लावता तिथे प्रॉमिस असेल तो, ते प्रॉमिस इथे रिझॉल्व्ह होईल. ठीक आहे, दोन ऑप्शन आहे. तर त्याच्यापैकी जसं आपण आता इथे केलं की डेटाला पहिले एक्सट्रॅक्ट केलं, म्हणजे आपण वेट केलं जोपर्यंत तो प्रॉमिस रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत, आणि नंतर त्याला प्रिंट केलं. ठीक आहे, लेटेस्ट आहे, मला त्याची गरज नाही. मला काय करायचं, फक्त आता त्याला रिटर्न करायचंय. ठीक आहे, काय रिटर्न करायचंय, रिटर्न प्रॉमिस करायचंय पूर्ण. आणि प्रॉमिस रिटर्न केल्यानंतर इथे मला ते प्रॉमिस रिझॉल्व्ह करायचंय. सो फॉर दॅट वी कॅन डू दिस. ओके, ठीक आहे. हा सिंटॅक्स तो बोलतोय की सध्या इथं नाही करू शकत. सो व्हॉट वी कॅन डू इज, विल गो विथ डॉट देन डॉट कॅच. डॉट देन मध्ये एक फंक्शन येईल, काय बोलतोय, डज नॉट एक्झिस्ट ऑन टाइप void. ओके, it returns what, a promise, right? As of now, let us just write here. Okay, function declaration is neither undefined, void, or must return a value, and we are going to return a value. Okay, आपल्याला अजून काय पाहिजे का? Okay,
एक काम करूया चला. आय हॅव अनदर ऑप्शन. आपण डेटा इथे एक्सट्रॅक्ट करू नंतर पाठवू. ठीक आहे. So what we can do is let us create const data is equal to null as of now. डेटा मध्ये काहीच नाहीये. ओके, याला कॉन्स्ट पण नाही करू शकत, लेट करावं लागेल. कारण कॉन्स्ट केलं तर मग त्याची व्हॅल्यू पण चेंज नाही करू शकत. आणि इथे रिटर्न न करता data is equal to await response.json and that's it. And now we should return the data. म्हणजे आपण काय केलं बघा, जेव्हा ह्या मेथडला कॉल होईल तेव्हा सगळ्यात पहिले ह्या URL मधला डेटा आपल्याला काढायचा आहे. तर आपण तो फेच केला आणि त्याला फेच केल्यानंतर बघा दोन पॉसिबिलिटीज आहे. जेव्हा सगळं प्रॉपरली चाललं तेव्हा हे फंक्शन कॉल होतं देन नावाचं, आणि जेव्हा ते API कॉलमध्ये एरर आला तेव्हा कॅच नावाचा फंक्शन कॉल होतो. ठीक आहे. तर आय एम अज्युमिंग की एव्हरीथिंग गोज वेल अँड तो जो रिस्पॉन्स आहे तो इथे येतो आणि रिस्पॉन्स मधला जेसन डेटा आपण काढतो या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आता ही TSX फाईल नाहीये, फक्त TS फाईल आहे, तर इथे आपण व्हेरिएबल म्हणू शकतो. तर या व्हेरिएबल मध्ये आपण तो डेटा काढला आणि तो डेटा आपण इथे स्टोअर केला अँड आपण त्या डेटाला आता काय करतो, रिटर्न करतोय. दोन पॉसिबिलिटीज काय आहे, की एक तर त्यात नल असेल नाहीतर काहीतरी जेसन असेल. ठीक आहे. तर ओके नाव आता इथे आपल्याला ही डॉट देन कॅच करायची गरज नाही. मला माहिती थोडंसं कन्फ्युजिंग वाटत असेल तुम्हाला आता हे, की मी खूप चेंजेस केले. तुम्हाला व्हिडिओ बघून परत थोडंसं रिवाइज करावं लागेल. सो कॉन्स्ट ओके, नाव वी डोंट नीड कॉन्स्ट ऍक्च्युली. जेव्हा जेव्हा हे फंक्शन कॉल होईल गेट ऑल कॉन्टॅक्ट्स, आपल्याला काय करायचे, ठीक आहे एक काम करू, कॉन्स्ट याला काहीतरी नाव द्यावं लागेल नाही का. काय नाव देऊ शकतो आपण, ठीक ऑल कॉन्टॅक्ट चला इज इक्वल टू दिस. आणि आपल्याला काय करायचंय, सेट कॉन्टॅक्टला कॉल करायचे आणि त्याला कॉन्टॅक्ट्स म्हणजे ऑल कॉन्टॅक्ट्स त्याला पास करायचंय. आता हे काय बोलतोय की नल इज नॉट असाइनेबल टू. ओके कूल. ऑल कॉन्टॅक्ट्स इज नॉट इक्वल टू नल असेल तर काय करायचंय, सेट कॉन्टॅक्ट्स इज इक्वल टू ऑल कॉन्टॅक्ट्स. ठीक आहे. आणि एक काम करू आपण ऍज ऑफ नाऊ त्याला डायरेक्टली प्रिंट करू, जसं की कॉन्टॅक्ट्स. थोडं घाणेरडं दिसेल ते पेजवर. तर आपण त्याला रिफ्रेश करू, रिफ्रेश केल्यानंतर डेटा येईल आणि प्रिंट झाला पाहिजे. सो इट्स नॉट हॅपनिंग, लेट अस सी. जेव्हा इथे डेटा घेऊन येतोय तो, तेव्हा आपण काय करू, त्याला प्रिंट करूयात. सो कन्सोल डॉट लॉग ऑल कॉन्टॅक्ट्स. ओके नल येते त्यात, कूल. लेट अस गो टू कॉन्टॅक्ट सर्व्हिस अँड ओके बिफोर रिटर्निंग आपण काय करू, त्याला प्रिंट करून बघू. लाईक दिस डेटा. ओके तिथे पण आलंच येते, कूल नो इश्यूज. ओके सो देर इज सम डेटा. ठीक आहे, कॉन्टॅक्ट सर्व्हिस मध्ये डेटा आलाय. ओके ठीक आहे. अँड वी कॅन रिटर्न द डेटा फ्रॉम हिअर एज वेल. ठीक आहे. जस्ट वेट हो. कॉन्टॅक्ट सर्व्हिस 48 मध्ये काय बोलते, प्रॉमिस पेंडिंग. 48 मध्ये प्रॉमिस पेंडिंग होते. ओके कूल. इथे वी कॅन डू वेट
अँड दिस इज गोइंग टू बी असिंग. बघा तुम्हाला हा व्हिडिओ परत बघावा लागेल. नाव इज असिंग डेटा रिटर्न कर. .json. Let us see काय प्रिंट होतं. कॉन्टॅक्ट सर्व्हिस 46 वर. कॉन्टॅक्ट सर्व्हिस 46 वर काय आला, डेटा आला का? आलाय. ओके कूल. So let us return this. Return contacts. Promise to resolve केले आपण, I guess. Okay. All contacts with. Give me 2 minutes. Okay. आपण करूया त्याला proper. Let us refresh. It's saying promise pending. Cool. Promise pending बोलते जर आता आपण त्याला वेट करायला लावू, पण तो वेट होईल का? This cannot be an async function as of now. So what else can we do? Dot then we can use response. Okay, cool. Contacts. Nice, set contacts. Okay. Okay, if the response is not null, right? The response dot length. Do we have length? Oh, it's if it is greater than 0, what we can do is and set contacts is equal to response. That's it. And what else? If it is so, cool. Contacts. अच्छा एक काम करू आपण त्याला पहिले प्रिंट करून बघू. Oh, hmm. Let us print the response first and then length. All contexts मध्ये येते actually ते. Cool. Let us refresh it and let us see की all contacts मध्ये डेटा येतोय. आपल्याला प्रिंट करायचं आहे. सो इथे तर ठीक आहे झालं. सेट कॉन्टॅक्ट पण झाला असणार आहे, पण तो असिंग फंक्शन आहे त्याच्यामुळे थोडं वेट करावं लागेल त्यासाठी आपल्याला. आफ्टर एव्हरीथिंग लेट अस प्रिंट द कॉन्टॅक्ट्स. ओके, लाईन नंबर 13 प्रिंट झाली. लाईन नंबर 13 इथे आहे. ओके, कॉन्टॅक्ट मध्ये तर बऱ्याच गोष्टी आहेत ऍक्च्युली. सो ओके ठीक आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये डेटा आलाय आपला. ठीक आहे, आता आपला टास्क आहे की त्याला प्रिंट करायचंय आपल्या स्क्रीनवरती प्रॉपरली, एका टेबल फॉर्मॅट मध्ये. तर टेबल मध्ये किती रो आणि किती कॉलम आहे बघूयात. तर जेवढ्या फील्ड असतील तेवढे कॉलम असतील आपले. ठीक आहे, तर फील्ड काय काय आहे? आयडी जर सोडली मी, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 फील्ड आहेत. तर टेबल बनवायचं आहे. टेबल मध्ये ठीक आहे, टेबल मध्ये काय असेल? टी आर असेल. टी आर मध्ये काय असेल? टी एच असेल 9. ओके, आता या टी एच मध्ये काय असेल पाहिजे, टी आर मध्ये काय असेल पाहिजे, दॅट्स इट.
ठीक आहे, हे तर जे नाव असतील ते डिफॉल्ट नाव असतील, जसं की आता मी नाव देतोय फर्स्ट नेम म्हणून. फर्स्ट नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट. फर्स्ट नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट. व्हॉट एल्स? कंपनी डेजिग्नेशन. कंपनी and designation. What else do we have? First name झाला, email झाला, contact झाला, company designation, date of birth, gender. Gender, date of birth. एक मिनिट थांबव. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ नंतर आपलं काय बाकी आहे बघा एकदा. युजर रोल बाकी आहे, चला रोल पण लिहून टाकू. युजर रोल किंवा फक्त रोल टाकू. नाव लेट अस सी. ओके, दिसतंय ते पण थोडस विचित्र दिसतंय. ठीक आहे. हम्म, हे झालं आपलं फर्स्ट टेबल रो. नाव वी हॅव अनदर टेबल रो, पण ते डायनामिकली बनेल आता. ठीक आहे. सो फॉर दॅट आपल्याला काहीतरी जुगाड करावं लागेल, लाईक दिस. इथे आपल्याला त्या कॉन्टॅक्टचा मॅप करावा लागेल. कॉन्टॅक्ट्स डॉट मॅप. एक कॉन्टॅक्ट मिळेल. ठीक आहे. काय बोलते, कॉन्टॅक्ट इज पॉसिबली अनडिफाईन्ड. कूल. डॉट मॅप काय झालं, डज नॉट एक्झिस्ट ऑन टाइप नेवर. ठीक आहे, तर फक्त अनडिफाईन्ड असायला पाहिजे ते, सॉरी. ओके. अँड आता या कॉन्टॅक्ट मध्ये तर बऱ्याच गोष्टी आहेत. एका कॉन्टॅक्ट मध्ये आपल्याला ते भेटलंय. तर ठीक आहे, प्रत्येक कॉन्टॅक्ट साठी आपल्याला एक रो बनवावा लागेल. तर आपण एक काम करू, एक रो बनवून घेऊयात. रो मध्ये काय असायला पाहिजे, रो मध्ये टी डी किती असायला पाहिजे आता आपल्याकडे. अगेन ऍक्च्युली 8 असायला पाहिजे. इथे काय झालं होतं ऍक्च्युली, की आपण ते इमेजचा जो URL आहे त्यासाठी पण काउंट केलं होतं नाही का, ते इमेज URL आपण काउंट नाही करायला पाहिजे. तर इथे येईल कॉन्टॅक्ट डॉट फर्स्ट नेम. आता तो हे सांगेल की इट डज नॉट एक्झिस्ट ऑन टाइप नेवर. तर आपल्याला एक काम करू, आपण चॅट जीपीटी कडून बनवून घेऊ. इंटरफेस लागेल ऍक्च्युली. क्रिएट इंटरफेस फॉर मी. बनवतो तो है त्याच्या हिशोबाने. अरे वेलकम काय आलं. अच्छा ठीक आहे. कंपनी. ठीक आहे, थोडंफार चेंज करूयात त्याला. नो इश्यू. ओके, अगेन जे पण इंटरफेस असतील ते इथे नसायला पाहिजे, ऍक्च्युली आपल्या मॉडेल्स मध्ये असायला पाहिजे. तो इथे बघा आपण आय कॉन्टॅक्ट्स डॉट टी एस एक्स आणि एक्सपोर्ट इंटरफेस. त्या इंटरफेसचं नाव काय देऊयात आपण, कंपनीच्या ऐवजी कॉन्टॅक्ट्स. आणि त्याचं आय फॉर इंटरफेस लावून ठेवू. ओके, सो देर वी डोंट हॅव एनिथिंग कॉल्ड ॲज वेलकम नाहीये. ठीक आहे, फर्स्ट नेम असेल, ईमेल आय डी असेल, कॉन्टॅक्ट डेजिग्नेशन, डेट ऑफ बर्थ, आय डी नंबर असेल. ठीक आहे, जेंडर स्ट्रिंग. ठीक आहे, कूल. युजर रोल. किती झाले ते, 1 2 3 4 5 6 7 8 9. एक काहीतरी मिसिंग आहे. इमेज वर आहे का त्यात, इमेज वर आहे. थांबा.
मी काय काय पेस्ट केलं होतं त्याच्यावर डिपेंड करत नाही का. पेस्ट वेलकम करतो बहुतेक. तो इथे कंपनी आहे का त्यात, कंपनी नाही ना. कंपनी, again this will be of type string. Okay, so what we will do is we will give it a type, not like this, not like this. हा असेल आय कॉन्टॅक्टचा array. ठीक आहे. And now this will be of type I contact. So, तर let us see की आता आपल्याला काहीतरी मिळालं तर पाहिजे, जसं की फर्स्ट नेम झाला. ठीक आहे. नंतर काय येतं आपल्याकडे, तर कॉन्टॅक्ट डॉट ईमेल आय डी, कॉन्टॅक्ट डॉट काय काय द्यायचं बघा आता. कॉन्टॅक्ट अगेन, कॉन्टॅक्ट डॉट कंपनी आपण देऊ शकतो. कॉन्टॅक्ट डॉट डेजिग्नेशन, थांबा बघा, फर्स्ट नेम ईमेल कॉन्टॅक्ट कंपनी डेजिग्नेशनचा जेंडर आहे आपला. ठीक आहे. सो कॉन्टॅक्ट डॉट जेंडर, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि रोल. कॉन्टॅक्ट डॉट डेट ऑफ बर्थ अँड कॉन्टॅक्ट डॉट रोल. तो नल असल्या कारणामुळे आय गेस डेट इज नॉट असेनेबल टू टाईप रिॲक्ट नोड. मी जुगाड केला फक्त, त्या डेटला कन्वर्ट केलं स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे. आय गेस त्याला टू स्ट्रिंग मध्ये पण आपण यूज करू शकतो. त्याने पण तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होईल. आय होप सो. Expected argument 0 but got 1. Okay, yes, 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 sorry. Dot to string. ठीक आहे. Cool. Now let us see की आपल्याकडे डेटा येतोय का. ओके, डेटा आला आपल्याकडे. आणि या टी आर ला आपण की म्हणून लावू. की काय असेल तर कॉन्टॅक्ट डॉट आय डी. ओके, पण टेबल आपला टेबल सारखा वाटत नाही. सो लेट अस ट्राय टू गेट सम टेबल CSS टेम्पलेट. लेट अस सी काय मिळते. ओके. अरे यार, आता लॅपटॉप बंद नाही पडायला पाहिजे फक्त. नाही पडत.